खुदा बड़ा है। आती है आंधियाँ तो कर उनका खैर मकदम, आती है आंधियाँ तो कर उनका खैर मकदम। तूफान से ही तो लड़ने खुदा ने तुझे गढ़ा है। ये मत कहो खुदा से है, मेरा खुदा बड़ा है, मेरा खुदा बड़ा है। उपस्थित आहेत कुर्वाडी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष सन्माननीय हरिभाऊजी बागल, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। नमस्कार। एकत्र येणं ही सुरुवात आहे, एकत्र येणं ही सुरुवात आहे, सोबत राहणं ही प्रगती आहे, मदत करणं हे संस्कार आहेत आणि स्वागत करणं ही आपली संस्कृती आहे। या कार्यक्रमाला आलेल्या सर्व मान्यवरांचं, श्रोत्यांचं, उपस्थितांचं मी शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत करतोय आणि मान्यवरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं। आदरणीय डॉक्टर जयंत करंदीकर साहेब, आदरणीय श्री नारायण सिंधी साहेब, आदरणीय विनोद मालपुरी साहेब, आदरणीय श्री रमेश पांचाळ साहेब, या सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय। त्यानंतर अलंकार मटकर साहेब, या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतोय। स्वागतम सुस्वागतम। तत्पूर्वी आपण या कार्यक्रमाला सुरुवात करतोय। कार्यक्रमाची शुभारंभ आणि सुरुवात मी सर्व मान्यवरांना विनंती करणार आहे, आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची शुभारंभ आणि सुरुवात करायची आहे। सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून गुंतवणुकीतून नवजीवन हे डॉक्टर हर्षद शहा लिखित पुस्तकाच्या प्रकाशनाचा सोहळा आपण दीप प्रज्वलन करून या सोहळ्याला आपण सुरुवात करतोय। डॉक्टर हर्षद शहा लिखित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा, या सोहळ्याचा शुभारंभ आपण दीप प्रज्वलनाने करतोय। मान्यवरांना विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते हे दीप प्रज्वलन आपल्याला करायचं आहे। सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते जीवनाला हवी प्रकाशाची वाट, जीवनाला हवी प्रकाशाची वाट, दिव्यामध्ये जळते छोटीशी वात, तरीही तिला आहे मानाचे स्थान, हे आपणास आहे ज्ञात, तेव्हा दीप प्रज्वलनाने करूया कार्यक्रमाची सुरुवात। तमोसो मा ज्योतिर्गमय, तमोसो मा ज्योतिर्गमय। मान्यवरांच्या शुभ हस्ते या प्रकाशन सोहळ्याचं कार्यक्रमाचा शुभारंभ दीप प्रज्वलनाने होत आहे। ज्ञान विज्ञान कलेची इथे जाहली मांदियाळी, ज्ञान विज्ञान कलेची लावतो विद्वत्तेची ही नित्य दिवाळी। खूप काही बोलणार होतो, बोलता मात्र येत नाही, शारदेच्या पूजनाच्या वेळी बुद्धी माझी तोलणार नाही। आयुष्याच्या एका वळणावर त्यांच्या असे लक्षात आले की आरोग्यदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी बऱ्याच गोष्टी अंगीकृत करणे आवश्यक आहे आणि त्या पद्धतीने
त्यांनी विविध क्षेत्रामध्ये ज्ञान घेण्यास सुरुवात केली. यामध्ये त्यांचा स्वानुभवावर गाढा विश्वास आहे आणि त्यामुळेच त्यांनी आधी केले आणि मग सांगितले हे तत्त्व अनुसरले. त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सर्टिफिकेट कोर्सेस केले आहेत. त्यामध्ये डाएट मॅनेजमेंट, डायबिटीज मॅनेजमेंट, जिम मॅनेजमेंट, मेडिटेशन, हिमालया ट्रेकिंग आणि मॅरेथॉन याचा समावेश होतो. डॉक्टरांनी केलेले विविध उपक्रम, 100पेक्षा जास्त मधुमेह निदान शिबिर, दमा तपासणी शिबिर, मधुमेह जनजागृती व्याख्याने, अन्न वाचवा पाणी वाचवा मोहीम, प्लास्टिक मुक्त भारत मोहीम, त्याचबरोबर गरिबांसाठी त्यांच्या आर्थिक साक्षरतेच्या पार्श्वभूमीबाबत. आर्थिक साक्षरतेचे काम हे डॉक्टर हर्षद शहा आवड म्हणून पण व्यावसायिक पद्धतीने करत आहेत. आतापर्यंत ते 350 समाधानी ग्राहकांना सेवा पुरवत आहेत. त्यामध्ये ते त्यांचे ज्ञान नेहमी वृद्धिंगत करत राहतात. आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि लेखकाचं मनोगत आपण व्यक्त करावं. नमस्ते मित्रांनो, माझ्या एका हाकेला तुम्ही सर्व इथं आला, उपस्थित राहिला, मला खूप आनंद होतोय. आणि मी आज तुमच्याशी बोलणार आहे की मी हे पुस्तक का लिहिलं. मला नेहमी वाटतं की ज्ञानाची गुंतवणूक हे सर्वोत्तम व्याज देतं आणि मग त्यामुळं ज्ञानाच्या गुंतवणुकीनुसार ही मुवमेंट चालू झाली आणि त्यामुळं हा प्रवास सुरू झाला. हे करत असताना एक डॉक्टर म्हणून मी ज्यावेळी काम करत होतो त्यावेळी काम करत असताना असं लक्षात आलं की आपण आपल्या आयुष्यातले 20-25 वर्ष घालवतो की पैसे कसे कमवायचे, पण कमवलेले पैसे गुंतवायचे कसे किंवा त्याचं नियोजन कसं करायचं ह्याबद्दल आपण बऱ्याच वेळा प्रयत्नच करत नाही. त्याच्यासाठी तासभर पण द्यायला तयार नसतो आणि तो तासभर पण आपण देत नाही, म्हणून हा सगळा गोंधळ उडतो. आणि मग ही जी फायनान्शियल लिटरसी नाही आहे त्याचा गोंधळ आणि त्याच्या येणाऱ्या अडचणी ह्याची जाणीव होत गेली आणि त्यानुसार स्वतःची लिटरसी करायला चालू केलं. मग ते करत असताना दरवर्षी मी एक पार्ट घेत गेलो. 1 वर्ष मी फक्त लाईफ इन्शुरन्स केलं, 1 वर्ष मी टर्म इन्शुरन्स केलं, 1 वर्ष मी म्युच्युअल फंड केलं, 1 वर्ष मी हेल्थ इन्शुरन्स केलं. म्हणजे स्वतःच्यासाठी जी गरज आहे त्यानुसार 1 वर्ष पूर्ण त्या गोष्टीचं नॉलेज घेण्यात घालवलं. आणि त्यानंतर 2015पर्यंत मी हे सगळं काम करत होतो स्वतःसाठी. मग 2015पर्यंत मी केलेल्या कामाचा आउटपुट मला खूप चांगला दिसला आणि तो आउटपुट चांगला दिसल्यानंतर मला असं वाटलं की आपण हे ज्ञान इतरांनाही वाटलं पाहिजे. आणि मग ते इतरांना वाटलं पाहिजे त्या दृष्टीने मग जवळचे सगळे मित्रमंडळी, डॉक्टर्स यांना हे ज्ञान द्यायला चालू केलं. पण हे करत असताना बऱ्याच वेळा असं घडत गेलं की त्यांना मार्गदर्शन तर द्यायचो पण त्यांना ते कसं एक्झिक्यूट करायचं हे जमायचं नाही. आणि मग त्या दृष्टीने त्यामध्ये पडायला लागलो आणि मग त्यात 350च्या आसपास आता आमच्याकडं समाधानी क्लायंट्स आहेत आणि ज्यांचं आम्ही हे सगळं वर्कआउट करतो आहे आणि मग त्यांना आम्ही त्या पद्धतीने मार्गदर्शन करायला चालू केलं. आता हे करत असताना नेहमी गुरुचं एक महत्त्व आहे खूप मोठं आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला एक गुरु असला पाहिजे. त्यामुळं प्रत्येक पार्टमध्ये म्हणजे माझ्या हेल्थमध्ये सर देशपांडे सर असतील किंवा बाकी काही जे डायबिटीसमधले मोठे तज्ज्ञ आहेत की ज्यांचं बऱ्याच वेळा मार्गदर्शन लाभलं. तीच गोष्ट फायनान्समध्ये पण मला बरेचसे गुरु मिळाले आणि त्यांचं मार्गदर्शन मिळालं आणि त्यामुळे मी त्यातलं काम केलं. अध्यात्मामध्ये पण मला काही गुरुज आले आणि त्या गुरूंकडनं मी ते ज्ञान घेत गेलो. हे सगळ्यांचं एक सार मिळून मी आज जो तयार झालो आहे किंवा मी जो आहे उपस्थित तो तुमच्या पुढं आहे. म्हणजे 5 वर्षापूर्वीचा हर्षद शहा आणि आजचा हर्षद शहा यामध्ये मला जवळून ओळखणारे सगळे म्हणत असतील की खूप मोठा बदल आहे. आणि तो बदल यामुळेच घडला की हे ज्ञान मिळत गेलं प्रत्येक ठिकाणी. म्हणजे रोटरीचा प्रेसिडेंट असताना तो प्रवास एकदम उच्च पातळीवर गेला की तिथं मला खूप काही शिकायला मिळालं. म्हणजे ह्या गोष्टी हळूहळू घडत गेल्या आणि ह्या सगळ्या शिक्षकांचं, माझ्या गुरूंचं माझ्या ह्या आजच्या पुस्तकामध्ये पण खूप मोठं योगदान आहे. कारण त्यांच्या थॉट प्रोसेसशिवाय मामा आणि धनु डिकोळे सर आलेत, त्यांना वर विनंती करतो की त्यांनी वर यावं. जय मामा शिंदे यांचे आगमन होत आहे. सन्माननीय धर्मवीर धनंजय डिकोळे साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत.
मग हे करत असताना मला बऱ्याच मित्रांची मदत झाली, तसेच बऱ्याच गुरूंची मदत झाली. त्याच्यामधले दिनेश फडणीस माझा खास मित्र, त्यांनी पुस्तक लिहिण्यामध्ये मला खूप मदत केली. म्हणजे त्याचं योगदान खूप मोठं आहे माझ्या पुस्तकामध्ये. तो एक कवी आहे, तो एक कविता लिहिलेला, त्याचं एक पुस्तक प्रकाशित आहे ऑलरेडी आणि बऱ्याच अवॉर्ड्स पण त्याचे त्यातले आहेत. त्याचबरोबर मला हे करत असताना माझ्याकडचे बरेचसे छोट्या छोट्या व्यक्तीपासून मोठ्या मोठ्या व्यक्तींपर्यंत सगळ्यांची मदत झाली. दीपक शहा, त्यांनी हे पुस्तक पब्लिकेशनमध्ये मला खूप मदत केली. म्हणजे त्यांच्यामुळं हे बरंचसं काम खूप स्मूथ झालं. तीच गोष्ट महेंद्रभाई मेहतांची. महेंद्रभाई मेहतांनी मला गायडन्स केलं की पुस्तक कसं छापायचं आहे, त्याला कोणता कलर पाहिजे, काय पाहिजे काय नाही, ह्याच्याबद्दल महेंद्रभाईंनी बरीचशी मदत केली. त्याचबरोबर पुस्तकाचं मुखपृष्ठसुद्धा मला आमचा एक वर्किंग स्टाफ आहे दयानंद चांदेकर, त्यांनी ही डिझाईन दिली. पुस्तकाचं नावाची आयडिया मला आदित्य साळवेमुळं मिळाली. म्हणजे कोणत्या व्यक्तीमध्ये कोणते गुण असतील आणि कोण ही आयडिया देईल हे सांगता येत नाही, पण हे सर्व एक प्रकारे गुरुच आहेत माझे, की ज्यांच्यामुळं हे आज शक्य झालं आणि त्यामुळं मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर मंजित गांधी, ते आज उपस्थित राहू शकले नाही त्यांच्या काही अडचणीमुळं, पण मी पुस्तक जे लिहिलं आहे ते पूर्ण मराठीत लिहिलं आहे, पण त्याला ऑडिओ व्हिज्युअल पण केलं आहे. कारण आत्ताचा जमाना आहे ऑडिओ व्हिज्युअलचा. लोकांना वाचायची आवड खूप कमी आहे, तर त्यांना व्हिडिओ बघायची आवड आहे. तर ते सगळं पुस्तक ऑडिओ व्हिज्युअलमध्ये वर्कआउट करून घेतलं आणि त्याचे QR कोडिंगची मदत मला मंजितबाईंनी करून दिली. याबरोबरच सगळ्यात महत्त्वाचे आभार बऱ्याच वेळा आपण आपल्या घरातल्यांचेच आभार मानत नाही. हे सगळे बाहेरची लोक आपल्याला दिसतात, पण त्यात आपल्याला घरातले लोकांचे आभार मानत नाही, कारण त्यांनी आपला हा बराचसा वेळ सॅक्रिफाईस केलेला असतो. जो आपला त्यांच्यासाठीचा टाईम असतो तो त्यांनी सॅक्रिफाईस केलेला असतो. त्यामुळे यामध्ये डॉक्टर नवजीवन शहा, माझे वडील, आई सुनंदा शहा यांचेही आशीर्वाद रूपाने माझ्या आयुष्यामध्ये महत्त्वाचा अनमोल महत्त्व आहे. त्याचबरोबर माझी पत्नी डॉक्टर मेघा शहा, तिनेही खूप मला मदत केली. बऱ्याच वेळा मी पहाटे 4 वाजता उठून पुस्तक लिहायचो, तिची झोपमोडही व्हायची त्यामध्ये. तर तिचंही त्यात कौतुक करावं की तिने बाबा मला तो वेळ दिला पुस्तक लिहिण्यासाठी, त्याबद्दल तिचेही आभार. आणि माझ्या जीवनाच्या श्वास आहेत असं मला वाटतं त्या माझ्या 2 मुली रिसा आणि रिदम, त्यांचा वेळ मी सॅक्रिफाईस करून पुस्तक लिहू शकलो. त्यामुळे त्यांनी मला ते समजून घेतलं, त्याबद्दल मी त्यांचंही आभार मानतो. मला असं वाटतं की हे एवढं सगळं का शक्य झालं, तर मला असं जाणवलं की हेल्थ हे रक्तात आहे. कारण पिढ्याने पिढ्या डॉक्टर की पिढीमुळं माझ्याकडं ते हेल्थ रक्तात आलं. दादा आजही सुरुवातीपासून व्यायाम करतात, ते हेल्थ कॉशियस राहतात म्हणून मी हेल्थ कॉशियस राहू शकलो. आणि त्यामुळे हेल्थमध्ये पण काम केलं गेलं बरंचसं, स्वतःच्या हेल्थमध्ये त्याचबरोबर इतरांच्या. मग हेल्थ हा माझ्या रक्तात आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर आता हे पॅशन म्हणून झालं, त्यामुळं वेल्थ हे माझ्या श्वासात आलं आहे असं मला वाटतं आहे. आणि त्यामुळं चांगल्या हेल्थबरोबर चांगली वेल्थ पण आवश्यक आहे. त्यामुळं श्वास आणि रक्त दोन्ही शरीरातल्या आवश्यक घटक आहेत. त्यामुळे त्या पद्धतीने मी हे करत राहतो आहे. तुम्हाला आज तुम्ही माझं म्हणणं ऐकून घेतलं आणि मी का पुस्तक लिहिलं हे तुम्हाला समजलं असेल असं मी समजतो आहे. थँक्यू. धन्यवाद डॉक्टर साहेब. गुंतवणुकीतून नवजीवन हे पुस्तक मित्रांनो, डॉक्टर हर्षद शाह यांच्या पहिलं पुस्तक जरी असलं तरी येणाऱ्या भरपूर पुस्तकांसाठी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. थैंक यू वेरी मच. हर्षद, नमस्ते. शोलापुर के जो हर्षद शाह गुरुद्वारी है, उन्होंने जो बुक लिखा है वो बिल्कुल सचमुच में सबका जीवन में नया जीवन लेके आएगा. उनका जो बात करने का तरीका है, उनका जो कहानी बताने का तरीका है, उनका जो ट्रीटमेंट का तरीका है, वो इन्वेस्टमेंट का होने वेदर इट इज इन्वेस्टमेंट, वेदर इट इज हेल्थ का, जो भी है वो रियली अमेजिंग है. वो आपको नया दिशा में लेके जाएंगे, नया ऊंचाई पर लेके जाएंगे एंड सच में ही वो नया जीवन देने वाला है. एंड उनका जो पुस्तक है वो सच में सबके लिए बहुत
उपयुक्त होता है एंड यू नीड टू परचेज दैट बुक। एंड सिर्फ आप लेने के नहीं है, आपको गिफ्ट भी देना है। एंड जब आप गिफ्ट देंगे तो जो आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं। माढा करमाळा तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय संजय मामा शिंदे पीठावरती स्थानापन्न व्हावं। धन्यवाद मामा। कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले माढा करमाळा तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय संजय मामा शिंदे यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे। त्यांनी तो स्वीकारावा अशी त्यांना विनंती आहे। आदरणीय मामांचा सत्कार माननीय डॉक्टर नवजीवन शहा काका यांना विनंती आहे। आदरणीय मामांचा सत्कार डॉक्टर नवजीवन शहा यांच्या शुभ हस्ते होईल। तो सत्कार स्वीकारावा अशी मामांना विनंती आहे। डॉक्टर हर्षद शहा लिखित गुंतवणुकीतून नवजीवन या पुस्तक सोहळ्याला मामांची हाजरी आमच्यासाठी प्रार्थनीय आहे। मामांचा परिचय आपल्या सर्वांना आहेच, वेगळा परिचय देण्याची गरज नाही। तरी पण निमगाव सारख्या छोट्या गावातून सरपंच पदापासून त्यांनी केलेली सुरुवात, माढा तालुक्याचे सभापती, डीसीसी बँकेचे चेअरमन, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन आणि आता करमाळा माढा विधानसभाचे सदस्य म्हणजे आमदार, त्याचबरोबर विठ्ठल कॉर्पोरेशनचे चेअरमन, या सर्वांमध्ये मामांचं योगदान आहे। यानंतर आपले दुसरे पाहुणे आजचे सन्माननीय श्री नारायण सिंधी साहेब यांचाही सन्मान होत आहे। मी डॉक्टर नवजीवन शहा यांना विनंती करतोय, आपण सन्माननीय नारायण सिंधी साहेबांचा सत्कार आपल्या शुभ हस्ते करायचा आहे। नारायण सिंधी सोलापुरातील एक आर्थिक विश्वातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व। त्यांचे शिक्षण BSc LLB CFP LIC डिव्हिजनल मॅनेजर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। LIC मध्ये सर्वात चांगले काम केल्याबद्दल वेगवेगळ्या पुरस्काराने ते सन्मानित झालेले आहेत। LIC मध्ये चांगले ट्रेनर म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे। आतापर्यंत अनेक गुंतवणूकदार जागरूकता कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत। त्यांनी आर्थिक विश्वाची अनेक पुस्तके सुद्धा लिहिलेली आहेत। असे हे सिंधी साहेब, आपला सन्मान होतो आहे, तो स्वीकारावा। त्यानंतर पुढचा सन्मान, पुढचे पाहुणे माननीय डॉक्टर जयंत करंदीकर साहेब यांचा होतोय। मी डॉक्टर हर्षद शहा यांना विनंती करतोय, त्यांनी हबप डॉक्टर जयंत करंदीकर साहेबांचा सत्कार आपण आपल्या शुभ हस्ते करावा। श्री संत सेवा मंडळाचे अध्यक्ष, डॉक्टरांची ओळख आपल्या सर्वांना आहेच, श्री संत सेवा मंडळाचे अध्यक्ष आणि उत्कृष्ट प्रवचनकार, उत्कृष्ट कीर्तनकार म्हणून अनेक ठिकाणी प्रवचनं, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची प्रवचनं आणि कीर्तने होतात। अध्यात्मातून विज्ञान समजावून सांगण्याचं काम डॉक्टर साहेब करतात आणि भारताच्या बाहेर टांझानियामध्ये सुद्धा त्यांची प्रवचनं झालेली आहेत। असे आपले डॉक्टर जयंत करंदीकर साहेब। त्यानंतर विनोद मालपुरी आपले दुसरे पाहुणे आहेत। विनोद मालपुरी, मी डॉक्टर जयंत करंदीकर साहेबांना विनंती करतोय, आपण मालपुरींचा सत्कार करायचा आहे। डॉक्टर विनोद मालपुरी आपले दुसरे पाहुणे, यांचा सन्मान डॉक्टर जयंत करंदीकर साहेबांच्या शुभ हस्ते होतोय। विनोद मालपुरी MBAचं शिक्षण फायनान्समध्ये घेतलेलं आहे। पूर्वी ICICI बँकेमध्ये डेप्युटी मॅनेजर म्हणून ते कामावरती रुजू होते। सध्या ते HDFC म्युच्युअल फंड सोलापूर ब्रँचचे मॅनेजर आहेत। आर्थिक साक्षरता या विषयावरती 100पेक्षा अधिक मार्गदर्शनपर कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत आणि थोड्याच वेळात ते आपल्यासमोर गुंतवणूक संदर्भामध्ये थोडक्यात प्रबोधनही करणार आहेत। त्यानंतर पुढचे आपले पाहुणे आहेत रमेश पांचाळ। रमेश पांचाळ साहेब यांचाही सन्मान होत आहे, तो करावा असे मी विनंती करतोय। डॉक्टर करंदीकर साहेबांना विनंती आहे की त्यांनी रमेश पांचाळ साहेबांचा आपण सत्कार करायचा आहे। रमेश पांचाळ साहेबांची ओळख करून द्यायची झाली तर टाटा AIA या कंपनीचे क्लस्टर हेड पुणे शाखेचे ते आहेत।
ते अत्यंत चांगले वक्ते आहेत. त्यांच्या अंडर महाराष्ट्रातील अर्धा भाग येतो. भारतातील नंबर 3च्या एरियाचे ते हेड आहेत. असे रमेश पांचाळ साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी होतो आहे. त्याचबरोबर आपल्या सर्वांना माहीत असलेले आपल्या सर्वांचे नेते सन्माननीय धनंजय डिकोळे साहेब, धर्मवीर धनंजय डिकोळे साहेब यांचाही सन्मान होतो आहे. शिवसेना सोलापूर जिल्हा प्रमुख सन्माननीय धनंजय डिकोळे साहेब, मी डॉक्टर हर्षद शाह यांना विनंती करतोय, त्यांनी आदरणीय धर्मवीर धनंजय डिकोळे साहेबांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. कुर्डुवाडी नगरपालिका म्हटलं की डॉक्टर डिकोळे, धनंजय डिकोळे आपल्याला आठवतात. किंग मेकर म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचाही सन्मान या ठिकाणी होतो आहे. धन्यवाद. या अलंकार यानंतर मी दोन सन्माननीय व्यक्तींची या ठिकाणी डॉक्टर सत्कार नवजीवन राहिलेला आहे. शहांना विनंती करतो की वटकर सरांचा सत्कार करा. धन्यवाद. या मान्यवरांच्या सत्कार समारंभानंतर आपण जो मुख्य सोहळा आज आयोजित केलेला आहे तो प्रकाशन सोहळा, यांचं प्रकाशन आपल्या सगळ्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करायचं आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे, उभं राहून पुस्तकाचं प्रकाशन आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी होऊया. गुंतवणुकीतील नवजीवन या पुस्तकामध्ये मला असं म्हणायचं आहे की हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून काम करत असताना गुंतवणूक विषयक आलेल्या अनुभवातून हे पुस्तक आकाराला आले आहे. अगदी सोप्या मराठी भाषेत गोष्टी रूपात हे लिहिलं गेलं आहे. हे करत असताना डॉक्टरांना दोन गोष्टी जाणवल्या, त्या म्हणजे फायनान्शियल लिटरसी व फायनान्शियल प्लॅनिंग, आणि त्यांचा तो आता ध्यासच झालेला आहे. हा ध्यास आपल्याला या समस्त पुस्तकामधून आपल्याला पाहायला मिळेल. डॉक्टर नेहमी म्हणतात, रिटायर होण्याचा अर्थ म्हणजे पैसे कमवण्यासाठी मी काम करणार नाही, तर ज्यातून मला आनंद मिळतो तेच काम मी करणार, आणि हेच ज्ञान माझ्या सर्व मित्रांपर्यंत आणि समाजापर्यंत पोहोचवण्याचा व्हिजन बोर्ड एक्सपर्ट माननीय श्री अभिजित उगार साहेब पुणे यांना विनंती आहे, आपलं विशेष मनोगत आपण या ठिकाणी संपन्न करायचं आहे. व्हिजन बोर्ड एक्सपर्ट माननीय श्री अभिजित उगार पुणे यांचं या ठिकाणी विशेष मनोगत या ठिकाणी संपन्न होतोय. त्यांना विनंती आहे, आपण मनोगत व्यक्त करावं. सर्व व्यासपीठांच्या मान्यवरांना आणि खाली बसलेल्या मान्यवरांना माझा मनपूर्वक नमस्कार. फार काही बोलता येत नाही मला. दोन गोष्टी, एक 2 वर्ष डॉक्टर हर्षद शाह, हर्षदजींशी, त्यांना आम्ही हर्षदजी म्हणून म्हणतो, संपर्क आहे. त्यामध्ये जे मला त्यांचे काही सूक्ष्म गुण जे आवडले त्याच्याबद्दल फक्त बोलतो. महाभारतात कथा होती. द्रोणाचार्य कौरव पांडवांना शिकवत होते, त्यांची परीक्षा घेत होते. झाडावर पक्षी होता आणि त्या पक्ष्याचा डोळा जो होता तो साधायचा होता. तर सगळ्यांना बोलवलं. भीमाला तर झाडावरची फळं दिसत होती. युधिष्ठिरला तिथे बाणांनी सोडलेले अजून बाजूला प्राणी कोण मरतील हे दिसत होतं. असं सगळं होऊन द्रोणाचार्यांनी सगळ्यांना बाजूला केलं आणि अर्जुनाला विचारलं
बाळा तुला काय दिसतंय? तर अर्जुन म्हणला मला फक्त डोळा दिसतोय, न पक्षी दिसतंय, ना झाड दिसतंय, ना कोणी दिसत नाहीये. आणि मग अर्जुनाला सांगितलं आता तू तो साध. तसंच हर्षदजींचं पण आहे. कुठलीही गोष्ट घेतात तर अगदी फोकस करून करतात, त्याच्याशिवाय दुसरं काही भान राहत नाही आणि अतिशय फोकसपणे नीटनेटक्या प्लॅनिंगप्रमाणे त्या गोष्टीस पार लावतात. अजून एक गुण त्यांचा खूप आवडतो. हिंदीत म्हणतात हर चीज को वो एक अंजाम देते है. हां, म्हणजे कुठल्याही गोष्टीला त्याच्या तडीस नेणं, त्याच्या निष्कर्षाकडे नेणं हा त्यांचा फार एक उत्तम गुण आहे. कुठलीही गोष्ट घेतल्या अर्धवट सोडून देणार नाही, त्याचा फॉलोअप करणार, त्याला जे काय आत्मसात करायचं ते आत्मसात करणार आणि तिथपर्यंत नेणार. तर इथपर्यंत तर वाटचाल खूप सुंदर आली आहे, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. या बेबी स्टेप्स आहेत, अजून मोठ्या खूप काही गोष्टी कराल ह्याच्यासाठी पण शुभेच्छा. जाताना एक 4 ओळी त्यांच्यासाठी आपल्या सर्वांना त्यांच्याकडनं म्हणून सांगतो. जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, जिंदगी के कई इम्तिहान अभी बाकी है, जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, जिंदगी के कई इम्तिहान अभी बाकी है, अभी तो थामी है मुट्ठी भर जमीन हमने, अभी तो पूरा आसमान बाकी है. तर येणाऱ्या गोष्टीत अजून त्यांचं खूप काही गोष्टी करतील, यासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद उगार साहेब. ज्यांनी गुंतवणूक केलेली आहे त्या गुंतवणूकदाराची मनोगत आपण घेतोय. त्यामध्ये पहिले गुंतवणूकदार आहेत माननीय प्राचार्य रवी सुरवसे सर. यांना विनंती आहे आपण शुभेच्छेपर 2 मिनिटं बोलावं. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित माननीय आमदार संजय मामा, माननीय धनंजय डिकोळे साहेब, करंदीकर डॉक्टर साहेब आणि आजचं प्रयोजन जे आहे प्रकाशन गुंतवणुकीतून नवजीवन या पुस्तकाचे लेखक डॉक्टर हर्षद शहा आणि सर्व एक्सपर्ट. 2 मिनिटातच बोलणार आहे. तर येथे फक्त डॉक्टर हर्षद यांना मी आजच्या या पुस्तक प्रकाशनासाठी शुभेच्छा देतो. त्यांचं हे पहिलं पुस्तक आहे. त्यांच्या अनुभवावर आधारित गोष्टीरूप त्यांनी पुस्तक लिहिलं. पुस्तक लिहित असतानाही आमच्या गप्पा व्हायच्या, काय असावं कसं असावं, अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी लिहिलेलं आहे. 3 वर्षापूर्वी त्यांनी चर्चेतून सांगितलं की आपल्याकडं जर गुळ असेल तरच 60 वर्षानंतर मुंगळे येतात, नाहीतर आपल्याकडे जर फक्त ॲसेट आहे, जमीन आहे, आपली पुढची पिढी आपल्याला ती विकू देत नाही. त्यामुळे लिक्विड ॲसेट असला पाहिजे, पैसा असला पाहिजे. तो कसा असला पाहिजे यासाठी काही मार्गदर्शन केलं. आणि मोठी नाही परंतु थोडीशी गुंतवणूक जरी असेल तरी पुढं भविष्यात आपल्याला ती फायद्याची पडते. रोटरी क्लब कुर्डवाडीचा अध्यक्ष या नात्याने मी रोटरी क्लब कुर्डवाडी आणि हर्षद डॉक्टर हे माजी अध्यक्ष आहेत. आज ते असिस्टंट गव्हर्नर म्हणून बार्शी, माढा आणि मोडनीम या क्लबचे एजी म्हणून काम करत आहेत. या सर्व ग्रुपकडून आमचे श्यामराज सर सुद्धा इथं आलेले आहेत. या सर्वांकडून शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. धन्यवाद सर. धन्यवाद. व्यासपीठावरील आदरणीय मान्यवर आणि इथे जमलेले बंधू भगिनी, मी डॉक्टर दिनेश फडणीस कोल्हापूरहून आलो आहे. मित्र हो, व्यावसायिकतेला आपुलकीचा स्पर्श लाभला की जे विश्वासाचं नातं तयार होतं ते चिरंतन टिकणारं असतं. अशी चिरंतन टिकणारी विश्वासाची नाती निर्माण करणारा जादूगार म्हणजे डॉक्टर हर्षद शहा, ज्यांना मी हर्षद भाई असं म्हणतो. गेली 25 वर्ष मी हर्षद भाईंना ओळखतोय. 1996 साली मेडिकलच्या ॲडमिशन दिवशी सुरू झालेला आमच्या मैत्रीचा प्रवास आकाशातील चंद्रताऱ्यांप्रमाणे अखंडित सुरू आहे. या 25 वर्षात हर्षद भाईंचा मला सर्वात आवडलेला गुण म्हणजे त्यांचा समर्पण भाव, अर्थात डेडिकेशन. त्यांनी जे काही केलं, मग ते मेडिकलचा अभ्यास असो, रोटरीमध्ये केलेलं काम असो किंवा आता गुंतवणूक क्षेत्रामध्ये ते करत असलेलं काम असो,
त्यांनी संपूर्ण समर्पण भाव आपल्या प्रत्येक कार्यामध्ये दाखवला. म्हणून आज नवजीवन कन्सल्टिंग सर्व्हिस हा विश्वासाचा आणि समाधानाचा मानबिंदू झालेला आहे. आज या प्रसंगी मी हर्षदबाईंना त्यांच्या भावी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपल्या क्लायंटच्या गरजा ओळखून त्यांना संयुक्तिक मार्गदर्शन करणं हे कोणीतरी हर्षदबाईंच्याकडनं शिकावं. त्यांच्याविषयी मी जाता जाता एक 4 ओळी ऐकवतो. त्यांचं आयुष्य कसं आहे हे या 4 ओळींच्या माध्यमातून मला सांगता येईल. देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके, देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके, चांदणे ज्यातून फाके शुभ्र ताऱ्यासारखे, चांदणे ज्यातून फाके शुभ्र ताऱ्यासारखे. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर साहेब. यानंतर मी मान्य श्री प्रवीण वसेकर सर यांना विनंती करतोय आपण मनोगत व्यक्त करायचे. वसेकर सर. त्यानंतर मान्य श्री राहुल भाटिया, राहुलजी भाटिया यांनाही विनंती आहे आपण अगदी 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं. सर्वांना नमस्कार. मी एक छोटासा महिन्याला बचत करायचो. बचत म्हणण्यापेक्षा आता त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणायला लागलो. आणि इन्व्हेस्टमेंटमधून अगदी मालामाल होणार असं कधी आम्हाला त्यांनी सांगितलं नाही किंवा तसं त्यांनी चित्र दाखवलं नाही. पण अर्थसाक्षर करण्याच्या दृष्टीनं त्यांनी बरीच मेहनत घेतलेली आहे. असं बरेच जण म्हणतात की गुंतवणूक करताना मित्राचा सल्ला घेऊ नका. पण मी म्हणतो की मित्र जर हर्षदसारखा असेल तर त्याचा सल्ला घेतल्याशिवाय गुंतवणूक करू नका. पुण्याजवळ अगदी लहान उत्पन्न गटातल्या महिलांसाठी त्यांनी एक मोठा कार्यक्रम घेतला होता. त्याच्यात त्यांनी बचतीची गरज आणि बचतीचं महत्त्व ह्याच्या संबंधी त्यांना मार्गदर्शन केलं होतं. म्हणजे अगदी एक एवढ्या छोट्या छोट्या ह्याच्याकडून सुद्धा त्यांनी अर्थसाक्षर होण्याकडंच हे केलेलं असं आहे. आणि त्यांनी नाव दिलं आहे नवजीवन लाईफ इन्व्हेस्टमेंट. नुसतं नवजीवन इन्व्हेस्टमेंट नाही तर त्यात लाईफ आहे. आणि बेटरमेंट ऑफ लाईफसाठी त्यांचं जे मार्गदर्शन असतं ते माझ्यासारख्यांना सुद्धा तेवढ्याच आत्मीयतेने मिळतं. यातच सगळं काय आलं. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद भाटिया साहेब. मनोगत व्यक्त करण्याऐवजी ते म्हणतात माननीय प्राध्यापक BK पाटील सर यांनी जो आशीर्वाद डॉक्टर हर्षदसाठी पाठवलेला आहे तो आशीर्वाद ते वाचून दाखवत आहेत. गुड आफ्टरनून. आदरणीय व्यासपीठ आणि डॉक्टर हर्षद शाह. हर्षद शाह म्हणजे आमचे बंधू मित्र सर्वच आहेत. त्यांच्या कार्याची सर्वांनी ओळख करून दिलेली आहे. कोणत्याही उंचीवर पोचताना थोरा मोठ्यांचे आशीर्वाद हे खूप महत्त्वाचे असतात. सर्वांच्या शुभेच्छा महत्त्वाच्या असतात. अशीच एक खूप आदरणीय व्यक्ती प्रोफेसर BK पाटील सर, ज्यांना आम्हाला लहानपणापासून ज्यांचा सहवास लाभला आणि अशी एक थोर व्यक्ती ज्यांनी आपल्या आचरणामध्ये अतिशय म्हणजे त्यागी वृत्तीने जगत आम्हा सर्वांवर खूप आशीर्वादांचा वर्षाव केलेला आहे. तर ही व्यक्ती कोण आहे त्यांचा थोडक्यात मी माहिती देतो आणि त्यांचा आलेला आशीर्वाद मी इथं सांगतो. अशा खरंच या प्रसंगी ज्यांची आवर्जून आठवण व्हावी अशी ती एक निस्वार्थ सेवाकर्मी व्यक्ती. आपल्या सामाजिक, शैक्षणिक व आध्यात्मिक क्षेत्रात ऋषितुल्य असणारं हे एक व्यक्तिमत्व. वीर सेवादलचे अध्यक्ष म्हणून ज्यांनी योगदान दिलेलं आहे. असं व्यसनमुक्तीसाठी आणि लहान मुलांवरती संस्कार करण्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य वेचलं अशी ती व्यक्ती. अनेक पदयात्रा, अनेक सिद्धक्षेत्र, तीर्थक्षेत्रे अशा ठिकाणी अनेक लोकांना घेऊन धर्मलाभ करून देणारी व्यक्ती. भरपूर सारी धर्मशिबिरे, उद्बोधन, ग्रंथनिर्मिती आणि अनेक सारी पुस्तके ज्यांच्या हातून लिखित झालेली आहे व त्याचा सर्व समाजाला आजवर उद्बोधनापर उपयोग होतो आहे अशी व्यक्ती. त्यांनी या प्रसंगी आपणास आशीर्वाद रूपाने मेसेज पाठवलेला आहे. तर मी मेसेज फक्त वाचून दाखवतो आहे. आज प्रकाशित होत असलेल्या पुस्तक प्रकाशनाला हार्दिक शुभेच्छा. यापुढेही आपल्याकडून अनेक चांगल्या पुस्तकांचे लिखाण होत जावो हीच जिनेश्वर चरणी प्रार्थना.
श्री बी के पाटील सर. थँक्यू. वेळेवर वेळेचं महत्त्व जाणून योग्य वेळेत योग्य ठिकाणी आणि योग्य प्रमाणात गुंतवणूक करण्याचा योग्य सल्ला योग्य व्यक्तीला देऊन योग्य तो फायदा करून देण्यासाठी आणि आर्थिक साक्षर करून आर्थिक सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील असणारा आणि एकदा विश्वास ठेवला की व्याजासह त्याची परतफेड करणारा आणि त्यातून गुंतवणुकीला नवजीवन देऊन प्रत्येकाच्या मनात हर्ष निर्माण करणारा आमचा मित्र हर्षद, असं डॉक्टर संतोष सुर्वे सर म्हणतात. त्यानंतर प्रशांत वाघमोडे सर असं म्हणतात की आर्थिक नियोजन कसे करावे, कुठे करावे, आपल्या पैशाला कसे कामाला लावायचे हे सर तुमच्यामुळं आम्हाला समजलं. खरं तर मागील 500 वर्षापूर्वी पैसे होते, पण ते कसे मार्गी लावायचे हे आम्हासारख्या नवतरुणांना सांगणारं कोणीच नव्हतं. सर तुमच्यामुळं आर्थिक नियोजन करायला खूप मदत झाली. तसेच भविष्यात कधी असे लॉकडाऊन झाले किंवा काही कारणास्तव आपल्याला 5-6 महिने काम नाही मिळाले तरी त्याचे आर्थिक नियोजन कसे करून ठेवायचे हे सर तुमच्याकडून आम्हाला शिकायला मिळाले. प्रशांत वाघमोडे सर म्हणतात. यानंतर डॉक्टर बाळासाहेब कदम त्यांनी एक मेसेज पाठवलेला इंग्रजीमधून, तो मी वाचून दाखवतो. फायनान्शियल एज्युकेशन इज इम्पॉर्टंट नाउअडेज. आय हॅव बीन इन्व्हेस्टिंग मनी इन दिस फील्ड for many years. For last 10 years, I was consulting another financial advisor. But with his advice, there has been no authenticity in my financial assets. However, the financial advisor tried to deceive me and tried to get the power of attorney from me. I realized my mistake with the help of Dr. Harshad Shah's guidance. He gives correct and genuine advice. So I urge all other people to join and seek advice from Dr. Harshad Shah. Thank you, Dr. बाळासाहेब कदम. धन्यवाद. त्यानंतर आणखी काही 2-3 मान्यवरांची शुभेच्छा या ठिकाणी आलेल्या आहेत. ACP मोहन मस्के ते असं म्हणतायत, आर्थिक नियोजन कसे करावे, कुठे करावे, आपल्या पैशाला कसे कामाला लावायचे हे सर तुमच्यामुळं आम्हाला समजलं. खरं तर मागील 5-6 वर्षापासून पैसे होते, पण ते कसे मार्गी लावायचे हे आम्हासारख्या नवतरुणांना सांगणारं कुणीच नव्हतं. सर तुमच्यामुळं आर्थिक नियोजन करायला खूप मदत झाली. तसेच भविष्यात कधी अशी लॉकडाऊन झाले किंवा काही कारणास्तव नुकसान झालं तरी त्याचे आर्थिक नियोजन कसे करून ठेवायचे हे सर तुमच्याकडून शिकायला मिळालं. सर मला हे शेअर मार्केटमधील काहीही समजत नाही आणि मी त्याच्या नादालाही लागत नाही, पण सर तुमच्यामुळे माझे पैसे माझ्या भविष्यासाठी चांगल्या कामासाठी योग्य ठिकाणी गुंतवणूक झाली. त्यामुळे सर मी तुमचे मनापासून आभारी आहे. ACP मोहन मस्के. त्यानंतर स्वामिनी योगेश शहा म्हणतायत, अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल दाखवणारे, कोणाला काही आर्थिक गोष्टीचे गंध नसतानाही नवजीवनाचा रस्ता दाखवणारे, त्यांच्या जीवनात नव्या आर्थिक गोष्टीचे संजीवनी देऊन मार्ग दाखवणारे असे सर तुम्ही आम्हाला भेटलात. माझ्या जीवनात अशा वेळी तुमचे मार्गदर्शन लाभले, ही खरंच नवजीवन आम्हाला मिळाले. त्याचबरोबर आणखी एक मेसेज आलेला आहे, अनुराग दीक्षित यांचा आहे. ते असं म्हणतायत, तुम्ही जीवनाच्या अशा वेळी आम्हाला भेटलात की योग्य वेळी मी माझ्या पैशाची गुंतवणूक कुठे आणि कशी केली पाहिजे याचे मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे माझ्या जीवनातील गुंतवणुकीला एक नवजीवन मिळाले. तसेच प्रत्येकाच्या मनात हर्ष निर्माण करून देणारे तुम्ही म्हणजे डॉक्टर हर्षद आहात सर. तुम्ही म्हणजे डॉक्टर हर्षद आहात सर. धन्यवाद अनुराग दीक्षित. या पद्धतीने काही शुभेच्छा आपल्या आलेल्या होत्या, त्या आम्ही घेतलेल्या आहेत. यानंतर एक विशेष सत्कार आपण या ठिकाणी आयोजित करतोय. माता पित्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण आयोजित करतोय. आपली संस्कृती आहे माता पित्याचे ऋण मानणे. त्या पद्धतीनं मी डॉक्टर माता पित्यांचा सत्कार आपल्या शुभ हस्ते व्हावा. मुलांवर चांगले संस्कार देणे आणि मूल चांगल्या पद्धतीने वाढवणं हे मातापित्याचं काम असतं. अगदी नेमकं तेच काम या दाम्पत्याने या मातापित्याने केलेलं आहे.
दोघांचाही सत्कार, विशेष सत्कार आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे. डॉक्टर नवजीवन शाह आणि सौभाग्यवती सुनंद शाह यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी आर्थिक नियोजक म्हणून नवजीवन वेल्थ फर्मची स्थापना 2 ऑक्टोबर 2016 साली झाली आणि आतापर्यंत 350 समाधानी ग्राहक आणि कुटुंब याचा आनंद घेत आहेत आणि त्यांचे आता डॉक्टरांचे उद्दिष्ट मदतीबद्दल हा सन्मान आहे. दीपक शाह माझा भाऊ, पण पुस्तक लिहिल्यानंतर ज्यावेळी ते छापायची वेळ आली त्यावेळी त्याच्यामध्ये येणारे फार गुंते, खूप अवघड काम होतं ते आणि ते काम सहज सोप्या पद्धतीने त्यांनी करून दिलं. खूप कमी खर्चामध्ये मला ते मॅच पण करता आलं आणि खूप छान पद्धतीने ते झालं. त्यामुळं थँक्यू भैया. त्यानंतर डॉक्टर दिनेश फडणीस यांचाही सन्मान होत आहे. डॉक्टर साहेबांना विनंती आहे आपण तो सन्मान स्वीकारायचा आहे. आदरणीय मामांच्या हस्ते हे सन्मान होतील. डॉक्टर दिनेश फडणीस. डॉक्टर दिनेश फडणीस हा माझा रूममेट आणि क्लासमेट. नेहमी एकत्र असायचो आणि तो नरसोबावाडीला प्रॅक्टिस करतो, पण त्याची आवड साहित्यामध्ये खूप मोठी आहे. आम्ही नेहमी म्हणतो की हा चुकून डॉक्टर झाला, पण चांगली प्रॅक्टिस करतो. तो पेशंटला व्यवस्थित कन्व्हिन्स पण छान करतो. खूप कमी बोलणारा, खूप मितभाषी असा हा आमचा मित्र. पण रोटरीचं काम चालू असताना 5 मिनिटात चारोळी पाठवून देणारा पण हाच मित्र. म्हणजे रोटरीचं कुठलंही मोठं फंक्शन असेल आणि चारोळी हवी असेल तर तो 5 मिनिटात तयार करून पाठवायचा, त्याला फक्त संदर्भ सांगितल्यावर. थँक्यू. धन्यवाद. यानंतर दुसरे मित्र आहेत माननीय प्राचार्य डॉक्टर रवी सुरवसे सर, सचिव श्री तुळजाभवानी शिक्षण प्रसारक मंडळ वेतळवाडी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर असे प्राचार्य डॉक्टर रवी सुरवसे सर यांचाही सन्मान या ठिकाणी मामांच्या शुभ हस्ते होतोय. मामांना विनंती आहे त्यांचाही सत्कार आपल्या शुभ हस्ते करायचा. एका स्टेजला ज्यावेळी मी पुस्तक लिहित असताना अचानक थांबलो. म्हणजे जवळजवळ 70% पुस्तक लिहून तयार झालं होतं आणि 30% पुस्तक राहिलं होतं. आणि 30% पुस्तक ज्यावेळी राहिलं होतं त्यावेळी सरांनी आणि त्यांच्या वडिलांनी मला इतकं इन्स्पायर केलं, कारण सरांच्या वडिलांनी 10 पुस्तकं लिहिलेली आहेत ऑलरेडी. त्यामुळे त्यांनी मला इन्स्पायर केलं की कशा पद्धतीने जो गडबड उडती आहे ती सोडवली पाहिजे आणि त्यांची त्यावेळी खूप हेल्प झाली. यानंतर पुढचे मित्र आहेत. प्रेसिडेंट असतानाही सेक्रेटरी म्हणून सर होते. त्यावेळी सरांनी पेशन्स खूप शिकवला. म्हणजे मी खूप जास्त चिडखोर होतो, पण पेशन्स मला त्यांच्याकडनं शिकायला मिळाला. थँक्यू सर. नक्कीच सर. यानंतर माननीय श्री अक्षय सुतार साहेब यांचाही सन्मान होतो आहे. मी अक्षय सुतार साहेबांना विनंती करतोय आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मंचकावरती यायचंय. पुन्हा एकदा मामांना विनंती आहे आपण सत्कार करायचा आहे. अक्षय सुतार हा आमच्याकडं वर्किंग करणाऱ्या सिस्टरांचा मुलगा, पण लहानपणापासून तो प्रत्येक गोष्टीत मला गायडन्स घ्यायला यायचा आणि खूप गोष्टी गायडन्स घेत असताना तो BE सिव्हिल झाला आहे. पण BE सिव्हिल झाला आहे तरी माझ्या एका शब्दाला कित्येक वेळा पुस्तकामध्ये काही अडचण आली, कुठलं ड्राफ्टिंगचं काम असेल किंवा कुठल्याही गोष्टीची मदत हवी असेल तर त्यांनी खूप छान पद्धतीने त्याची मदत केली होती. आणि मला आनंद आहे की त्यांनी खूप कष्ट करून तो या ठिकाणी पोचला आहे. आत्ता तो MPSCची तयारी करतो आहे आणि त्याला शुभेच्छा. तो त्यात पुढच्या प्रगतीवर पोचावा ह्यासाठी. थँक्यू. यानंतर माननीय श्री दयानंद चांदेकर यांचाही सत्कार होतो आहे. दयानंद हा आमच्याकडं नाईटला वर्किंगला मुलगा आहे, पण पुस्तक लिहित असताना मात्र त्याचा गायडन्स इतका मिळायचा. म्हणजे कित्येक वेळा संध्याकाळी 7-8 नंतर मी बसलेलो असायचं, 9-10 वाजायचे
आणि शेवटच्या दिवशी ज्यावेळी पुस्तकाची फ्रंट पेजची डिझायनिंगची वेळ आली, 5-6 डिझाईन्स आम्ही बघितल्या केल्या, पण एक पण मनात बसत नव्हती. पण त्यांनी जी डिझाईन बनवून दिली मोबाईलवर आणि म्हणला, भैया ही डिझाईन बघा बरं, आवडती आहे का तुम्हाला? आणि ती आवडली लगेच एका झटक्यात, आणि पुस्तकाचं फ्रंट पेज हे त्याचं आहे. थँक्यू. धन्यवाद. यानंतर माननीय श्री आदित्य साळवे. पुस्तक सगळं रायटिंगमध्ये हाताने लिहिलेलं. माझं अक्षर तसं समजायला खूप अवघड. सगळे म्हणतात डॉक्टरचं अक्षर वाचणं अवघड, पण हे सगळं अक्षर तो वाचत होता. आणि त्यांनी ते सगळं पुस्तक वाचलेलं, जे मी लिहिलेलं आहे ते सगळं त्यांनी टायपिंग मराठीमध्ये करून दिलं. अख्खं पुस्तक टायपिंग आणि त्याच्यामधल्या बऱ्याचशा चुका, दुरुस्ती ही सगळी त्यांनी केलेली आहे. थँक्यू आदित्य. धन्यवाद साहेब. धन्यवाद मान्यवर. आपलं यानंतर नंतरचा कार्यक्रम डॉक्टर साहेबांनी आणखी एक या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्याबरोबरच आणखी एक कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. तो म्हणजे नवजीवन वेल्थ या ॲपचा उद्घाटन सोहळा. नवजीवन वेल्थ ह्या ॲपचा उद्घाटन सोहळा आपण मी तांत्रिक आमचं जे काम करतो सतीश गायकवाड याला विनंती आहे आपण तो कळ दाबून, मी सुरुवातीला डॉक्टर जयंत करंदीकर साहेब यांना विनंती करणार आहे आपण आपलं मनोगत या निमित्तानं व्यक्त करायचं आहे. गुंतवणुकीतून नवजीवन पुस्तक प्रकाशन सोहळा या निमित्तानं डॉक्टर जयंत करंदीकर साहेब आपल्यासमोर. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सर्व शहा परिवारावर प्रेम करणारे त्यांचे सर्व नातेवाईक, गावकरी आणि मित्रमंडळी, कुर्डवाडीमध्ये अनेक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग येतो. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत असताना माझ्या ज्ञानात एक चांगली भर पडली. इतके दिवस मला वाटायचं मीच एकटा कुर्डवाडीतला बिघडलेला डॉक्टर आहे. कळलं का बघा आता. त्याला मी म्हणायचो आम्ही बी घडलो, तुकाराम महाराजांच्या भाषेत आम्ही बिघडलो, याचा अर्थ आम्ही बी घडलो आणि तुम्ही बी घडा. पण आता कळायला लागलं कुर्डवाडीत एक नाही, डॉक्टर दिनेश कदम सारखे सिनेसृष्टीत जाऊन सुद्धा घडलेले आहेत, घडतायत. डॉक्टर सुर्वेन सारखे नाट्य कलाकार म्हणूनही घडतायत. इतर अनेक क्षेत्रात कार्य करणारे अनेक डॉक्टर आज घडलेले आहेत. आणि अशामध्येच आज ज्या पुस्तकाचं आपण प्रकाशन करतोय की गुंतवणुकीतून नवजीवन, ज्यांच्या वडिलांचंच नाव नवजीवन आहे, बघा युग कसा आलाय. पुस्तक लिहिणारा हर्षद आहे, ज्याच्या नावातच हर्ष आहे. पुढे मी एवढंच सांगेन, त्याचं सगळं आता मी भाषण करत नाही कारण ऑलरेडी खूप वेळ झालेला आहे याची मला जाणीव आहे. पण फॅक्ट सांगताना 4 ओळी मला एवढ्याच सांगायच्यात. इतक्या जणांनी प्रत्यक्ष अनुभव घेऊन हर्षदच्या अंगी असणाऱ्या कलागुणांचं वर्णन, नुसतं वर्णन केलं नाही, आपल्या जीवनामध्ये त्याचा काय उपयोग होतोय हे आजच्या पिढीला एक चांगलं मार्गदर्शन करणारा व्यक्ती म्हणजे हर्षद शाह, असं प्रत्येकाने अनुभवातून सांगितलेलं आहे. आणि ते सांगत असताना मी एवढंच म्हणतो, जीवनात कायम गणिताला स्मरा, जीवनात कायम गणिताला स्मरा, सुखाची बेरीज करून दुःख वजा करा. विज्ञान कितीही बदललं तरी तत्वज्ञान बदलत नाही. 2 + 2 ची बेरीज 4 शिवाय येत नाही. अरे अपयशाला गुणायचा असेल तर हर्षद सारख्या कर्तव्याने गुणा, येईल ते उत्तर म्हणजेच आनंदाचा खजिना, येईल ते उत्तर म्हणजेच आनंदाचा खजिना. हा आनंद स्वतःपुरता न घेता तो इतरांनाही प्रसादाच्या रूपाने वाटता यावा, यासाठी गुंतवणुकीतून नवजीवन या शीर्षकाखाली हर्षदने आपली डॉक्टरी व्यवसाय सांभाळत शहा परिवार आदरणीय डॉक्टर कुंतल शहांपासून संपूर्ण तालुक्याला नाही जिल्ह्याला परिचित आहे. त्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये तर नावाजलेलं हे घराणं आज पुढं हर्षदच्या रूपाने आजच्या तरुणांना बेकारीपासून मुक्ती होण्यासाठी, जीवनामध्ये उत्कर्ष करून घेण्यासाठी
काहीतरी ज्ञान देण्याचा प्रयत्न करतोय आणि ते ज्ञान म्हणजे हे गुंतवणुकीतून नवजीवन असं मी या ठिकाणी समजतो. आणि मी मगाशीच म्हणलो जास्त बोलायला आता वेळ झालेला असल्यामुळे जास्त बोलता येत नाहीये, पण बसलेल्याने एका वाक्याला अनुमती द्यावी. माझ्यासह प्रत्येकाला वाटतं सगळ्या गावाने आपल्याला चांगलं म्हणावं. इजंट इट? बरोबर आहे का? इथं बसलेल्या प्रत्येकाला वाटतं सगळ्या गावाने आपल्याला चांगलं म्हणावं. इथं बसलेल्या प्रत्येकाला वाटतं सगळ्यांपेक्षा आपण चांगलं दिसावं. होय का? आणि इथं बसलेल्या प्रत्येकाला वाटतं सगळ्यांपेक्षा माझ्याकडं चांगलं असावं. मग चांगलं दिसावं, चांगलं म्हणावं आणि चांगलं असावं यासाठी गुंतवणुकीतून नवजीवन या पुस्तकाचं वाचन करावं. म्हणजे आपल्या या तिन्ही गोष्टी सफल झाल्याशिवाय राहणार नाहीत अशी अपेक्षा या धावत्या प्रबोधनातून मी करतो. आणि कुर्डवाडीमध्ये आणखीन एक मानाचं स्थान म्हणजे एक चांगला ज्ञानी डॉक्टर आमच्या कुर्डवाडीमध्ये उदयाला येतोय. त्याच्या उर्वरित आयुष्यात असंच सुखाचं, समाधानाचं आणि इतरही सर्वांच्या उत्कर्षाचं जावं एवढीच पांडुरंग चरणी प्रार्थना करून लांबत चाललेले 2 शब्द इथंच पूर्ण करतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद डॉक्टर साहेब. यानंतर मी माननीय श्री रमेश पांचाळ, क्लस्टर हेड पुणे. रमेश पांचाळ साहेब. नमस्कार, मी रमेश पंचाल. आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित मान्यवरांना माझा नमस्कार. जेव्हा मी सगळ्यात पहिले डॉक्टर शाह, हर्षद शाह यांचं अभिनंदन करतो का एवढं महत्त्वाचा विषय हे त्यांनी हाती धरला आणि हे पुस्तक लिहिलं. मी पुस्तक थोडक्यात आता बऱ्यापैकी ऑब्झर्व केलं. खूप छान लिहिलेलं आहे. इंग्लिशमध्ये एक प्रोवर्ब आहे, तिथं ते म्हणतात का मनी सेव्ड इज मनी अर्न, म्हणजे पायी पायी वाचवणे म्हणजे पैसे मिळवणे असे असतं. सरांनी इन्शुरन्स या क्षेत्रात MDRT म्हणजे $1 मिलियन राऊंड टेबल हे महत्त्वाचं असं एक मानांकन हे सरांनी मिळवलेले. त्यासाठी मी सरांचं खूप मोठं अभिनंदन करतो. मित्रांनो, श्रीमंत होण्यासाठी कष्टासोबत बुद्धी आणि नियोजनाची जोड लागते. नुसत्या काबाड कष्टाने जर श्रीमंत होता आलं असतं तर रोजंदारीचे मजदूर सगळ्यात जास्त श्रीमंत असले असते. विचार करा, जर आपल्याला एखादा दागिना करायचा असेल तर आपण सोनाराकडे जातो. सोनार काम शिकायला हाती घेतो का? आपल्याला काही आजार असेल तर आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टरीचा अभ्यास करायला बसतो का? कायद्याबद्दल काही नॉलेज आपल्याला हवं असेल तर आपण वकिलाचा सल्ला घेतो. आपण वकिली शिकतो का? नाही. तसेच जर आपल्याला या गोष्टींसाठी आपण तज्ज्ञांचा सल्ला घेतो तर पैशांचे नियोजन कसे करायचे, पैशांचे नियोजन कसे करायचे त्याबरोबरच त्याच्याने नवीन मार्ग कमवायचा, नवीन मार्ग कसा मिळवायचा हे शिकायचं असेल तर डॉक्टर हर्षद शाह सारखा तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. आपण जर आपल्याकडे ते नॉलेज कमी असेल तर अशा माध्यमातून आपण नॉलेज घेऊ शकतो. मित्रांनो, पैशांचे झाड लावता येतं का? पैशांचं झाड लावता येतं का हा प्रश्नाचं उत्तर जर मला विचारला तर मी म्हणेल नक्कीच हो, पैशांचं झाड लावता येतं. तर जर तुम्हाला पैशांचं झाड कसं लावायचं असेल ते जर शिकायचं असेल तर डॉक्टर हर्षद शाह लिखित गुंतवणुकीतून नवजीवन या पुस्तक नक्कीच खरेदी करा आणि याच्यातून प्रत्येक घरात पैशांचे झाड लावा आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हा. तर मी डॉक्टर हर्षद शाह आणि मेघा शाह आणि पूर्ण परिवारास अभिनंदन करतो आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांना मी खूप खूप आभार मानतो. थँक्यू सर. धन्यवाद पांचाल साहेब. यानंतर आपले विचार व्यक्त करतील माननीय श्री नारायण सिंधी, रिटायर LIC डिव्हिजनल मॅनेजर. यांना विनंती आहे आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं हे मंगल कार्यालय आहे ना, बरोबर आहे? दिस इज अ मंगल कार्यालय आणि नाव याचं कुबेर मंगल कार्यालय. बरोबर आहे? बरोबर आहे ना? एम आय राईट? आणि कुबेराचा वरद हस्त इथं कुणाला नको आहे कुणी? मला कुबेराचा वरद हस्त नको आहे. आय एम हॅपी विथ व्हॉट एव्हर आय एम. आय डोंट वॉन्ट टू बी वेल्दी. आय डोंट वॉन्ट टू बी रिच. असं कुणी आहे का? कुणी नाही. एव्हरीबडी वॉन्ट्स. कुबेराचा वरद हस्त सगळ्यांना हवा आहे. सगळ्यांना पैसे हवेत. सगळ्यांना श्रीमंत व्हायचं आहे.
आणि सगळ्यांना असं वाटतं की आपली हेल्थ ही चांगली असली पाहिजे. तर हेल्थ आणि वेल्थ हे दोन्हीचं कॉम्बिनेशन जर कुठं असेल, आपल्याला आपली हेल्थ चांगली ठेवण्यासाठी मदत करतायत, आपल्याला श्रीमंत करण्यासाठी धडपडतायत, तर असे हर्षद शाह यांनी हा एक आजचा सुंदर कार्यक्रम ठेवला. खरं मी इन्व्हेस्टमेंटचे खूप प्रोग्रॅम्स आजपर्यंत अटेंड केलेले आहेत, पण एवढ्या ग्रामीण भागामध्ये इन्व्हेस्टमेंटसारख्या कंसात रटाळ या विषयावर व्याख्यानं ऐकण्यासाठी एवढी मंडळी येत आहेत, हे खरं तुमच्या कुर्डुवाडीकरांचं मनापासून कौतुक करावं तेवढं कमी आहे. कधी एवढा मोठा मॉब इन्व्हेस्टमेंटसाठी पाहायला मला मिळाला नव्हता. रिअली ग्रेट, आय सॅल्यूट यू. आता आपल्याला बऱ्याच जणांना खर्च करायला सगळ्यांना आवडतं. नवीन मोबाईल मार्केटमध्ये आला की तो सगळ्यांना हवा आहे. श्रीमंताला हवा आहे, मध्यमवर्गीयाला हवा आहे, गरिबाला पण हवा आहे. तो काय वाटेल ते करेल, पण बाजारातनं महागडा मोबाईल घेऊन येईल. सगळ्या महागड्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत. वेस्टर्न कल्चरमधून आलेल्या सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत. आपल्याला खर्च करायला आवडतं, पण आपल्याला इन्व्हेस्टमेंट किंवा सेव्हिंग करायला बऱ्याच वेळा आवडत नाही, किंवा आपल्याला वेळ नसतो, त्याचा आपण विचारही करत नाही. पण वॉरेन बफे जगातला 1 नंबरचा इन्व्हेस्टर, तो काय म्हणतो? इन्व्हेस्ट और सेव्ह, आधी सेव्हिंग करा, नंतर खर्च करा. इन्कम मायनस इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू एक्सपेन्सेस. अर्थ आला लक्षात? इन्व्हेस्टमेंट मायनस इन्कम मायनस इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू एक्सपेन्सेस. म्हणजे आधी इन्कम आल्यानंतर त्यातून किती इन्व्हेस्टमेंट करायची ठरवा. एवढे मला पैसे बाजूला ठेवलेच पाहिजेत, आणि त्याच्यानंतर जे राहील तो माझा खर्च. तेवढ्यात भागवायला शिकलं पाहिजे. आपण उद्याचा विचार केला पाहिजे. आपण आजचा विचार करतो, आता मला हे हवं आहे, आता मला ते हवं आहे. आपण पुढचा विचार करत नाही. माझ्या मुलाचं लग्न मला करायचं आहे, माझ्या मुलाला मला डॉक्टर करायचं आहे, माझ्या मुलाला मला इंजिनियर करायचं आहे, मला माझ्या स्वतःच्या रिटायरमेंटची काळजी मला घेतली पाहिजे. तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो, मी LICतून रिटायर झालो, मला दर महिन्याला पेन्शन मिळतं, त्यात माझं व्यवस्थित भागतं. पण तुमच्यापैकी किती जणांनी रिटायरमेंटची सोय करून ठेवलेली आहे? उद्या मी रिटायर झालो, जे मिडल एजमधले असतील 55, 50, 52, 55, त्यांनी काय करायचं? मुलापुढं हात पसरायचे रिटायरमेंट नंतर? स्वतःचं रिटायरमेंट कॉर्पस नको आहे? किती वाईट परिस्थिती असेल की जर मुलापुढं वडिलांना हात पसरायची वेळ असेल. कितीतरी उदाहरणं आपण बघितलेली आहेत. सिंघानियाचं उदाहरण तुम्ही ऐकलं असेल, रेमंडचे सिंघानिया. अक्षरशः तो माणूस रोडवर होता, त्याचा मुलगा अब्जाधीश आणि वडील रोडवर. असं का घडलं? बिकॉज रिटायरमेंट प्लॅनिंग वॉज नॉट डन. अमिताभ बच्चनचा कोणता सिनेमा होता? त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले 3 मुलं आहेत, 3ही मुलं विचारत नाहीत. 3ही मुलं त्याला विचारत नाही. तो सिनेमा होता, आणि अमिताभला असं वाटतं 3ही मुलं आपल्याला सांभाळण्यासाठी धडपडत आहेत, पण 3ही मुलं त्यांना न सांभाळण्यासाठी धडपडत होती. सो रिटायरमेंट प्लॅनिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. खरंच आपण त्याचा विचार करतोय का? पण यासाठी काय करायला लागेल? इन्व्हेस्टमेंट करायला लागेल. 4 पैसे बाजूला ठेवायला लागतील. याचा आपण बऱ्याच वेळा विचार करत नाही, तर तो विचार आपण रिटायरमेंट प्लॅनिंगचा केला पाहिजे. आणि या अनुषंगानं बरेचसे इन्व्हेस्टमेंट अवेअरनेस प्रोग्रॅम हे ठेवले जातात. म्युच्युअल फंडाकडून ठेवले जातात, बाकीच्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशनकडून पण ठेवले जातात. हेतू एकच आहे, फायनान्शियल लिटरसी लोकांची वाढली पाहिजे, आर्थिक साक्षरता वाढली पाहिजे. आपल्यापैकी किती जणांनी टर्म इन्शुरन्स घेतला असेल? आय डोंट नो. घेतला असेल तर खरं कौतुकाची बाब आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा इन्शुरन्स असतो तो टर्म इन्शुरन्स. लाईफ इन्शुरन्समधला टर्म इन्शुरन्स हा खूप महत्त्वाचा आहे. इन्कम टॅक्सच्या बाबतीत आपल्यापैकी किती जणांना जे टॅक्स पेअर आहेत 30% स्लॅबमध्ये आहेत, 10 लाखापेक्षा 15 लाखापेक्षा वर्षाला जास्त कमवत आहेत, किती जणांना NPS माहिती आहे? मी युनिव्हर्सिटीमध्ये एक कार्यक्रम घेतला होता. सगळ्यांचे सॅलरी 1 लाखाच्या पुढंच होते, प्राध्यापक मंडळी होती, स्टाफ होते, पण एकालाही NPS बद्दल माहीत नव्हतं. NPSमध्ये ATCCD कलमाखाली 50,000 रुपयापर्यंत केलेल्या गुंतवणुकीवर 100% सूट असते. लोकांना माहीतच नाही. मग माहीत नसलं तर कसं गुंतवणार? चांगली स्कीम आहे. आपल्या रिटायरमेंटची तरतूद होते, इन्कम टॅक्सही वाचतो, पण लोकांपर्यंत हे पोचलेलं नाही. तो पोचवायचा प्रयत्न म्हणजे आमचे इन्व्हेस्टमेंट अवेअरनेस प्रोग्रॅम. अगदी जाता सिंपल फॉर्म्युला सांगतो. चक्रवाढ व्याज
आपण 4थी 5वी 6वीला असताना शिकलेलो आहे. किती जणांना चक्रवाढ कॅल्क्युलेट करता येईल? मी एवढे पैसे गुंतवले, एवढी वर्ष ठेवले, एवढ्या टक्के व्याजानं माझी एवढी रक्कम येईल, किती जणांना काढता येईल? आय डाऊट. मला खरंच शंका वाटते, बहुतेक जणांना हे येत नाही, यायला पाहिजे. आपल्या पैशाशी जगाचं नॉलेज ठेवतो. युक्रेनमध्ये काय चाललं आहे, रशियामध्ये काय चाललं आहे, माझ्या पैसे कसे वाढत आहेत, त्याला किती टक्के व्याज मिळतं आहे, किती पैसे मला मिळणार आहेत, त्याची मॅच्युरिटी किती आहे, त्याचं रेकॉर्ड तरी आपण व्यवस्थित ठेवतो का? माझ्या एफडीची मी अशी कितीतरी उदाहरणं पाहिलेली आहेत. एफडीच्या मॅच्युरिटी होऊन गेल्या 4-4 वर्ष, 2-2 वर्ष, पत्ताच नाही. लोकांकडे जुने शेअर्स आहेत 1990 सालचे, 80 सालचे, त्यांना पत्ताच नाही. आजोबा एक्सपायर झाले, नातू ते सर्टिफिकेट काढून येतो आणि म्हणतो ही माझ्या आजोबांनी इन्व्हेस्टमेंट केली होती. आपल्याला माहीतच नाही, आपण रेकॉर्ड व्यवस्थित ठेवत नाही. ह्या सगळ्या गोष्टी फायनान्शियल लिटरसी प्रोग्रॅममधून सांगायचा आम्ही प्रयत्न करत असतो. जाता जाता एक टिप, 72चा फॉर्म्युला आपणापैकी किती जणांना माहिती आहे? इंटरेस्ट कॅल्क्युलेशनमध्ये 72चा फॉर्म्युला, अगदी सिम्पल फॉर्म्युला. 8% व्याज जर मला मिळत असेल तर 9 वर्षात माझे पैसे दुप्पट होणार. 12% व्याज मिळत असेल तर 6 वर्षात माझे पैसे दुप्पट होणार. 10 वर्षात माझे पैसे दुप्पट झाले तर व्याजदर मला 7.2% पडला. सिम्पल फॉर्म्युला 72चा, अगदी ठोकताळ्याने 99% करेक्ट आहे. पण किती जणांना माहिती आहे? त्या बऱ्याचशा अशा गोष्टी आणि अशा बऱ्याचशा गोष्टी या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. ते केअरफुली वाचा. फक्त वाचा नाही, त्याच्यावर अंमलबजावणी करा. प्रत्येकाला, शहासाहेबांची इच्छा आहे, इथं बसलेल्या प्रत्येकाने करोडपती व्हावं ही शहासाहेबांची इच्छा आहे आणि ते होणं आपल्या हातात आहे. त्यासाठी शहासाहेब आपल्याला मदत करतायत, करायचं आपल्याला आहे. तर अगदी 3,000 रुपये महिना जो 30 वर्ष ठेवतो आणि जर 12% व्याज असेल तर ती मॅच्युरिटी व्हॅल्यू 1 कोटी होते. चक्रवाढ व्याजाचं गणित जे आहे ते समजून घ्या. चक्रवाढ व्याजाचं गणित, मगाशी एक व्हिडिओ होता, किती जणांनी पाहिलं मला माहीत नाही. तुमचा चेसबोर्ड आहे, चेसबोर्डच्या एका रकान्यात 1 तांदळाचा दाणा ठेवला, दुसऱ्या रकान्यात 2 ठेवले, तिसऱ्या रकान्यात 4 दाणे ठेवले, शेवटच्या रकान्यात किती होईल? तुमच्या कुर्डवाडीमध्ये मार्केट यार्डातली सगळी तांदळाची दाणी जरी त्या शेवटच्या रकान्यात टाकली तरी पुरणार नाहीत. ही चक्रवाढ व्याजाची जादू आहे. मी बघितलेलं आहे. इन्व्हेस्टमेंट करताना लोक काय करतात, 6 महिने पैसे ठेवतात, मार्केट पडलं, पैसे कमी झाले, काढून घ्या पैसे. मूर्खपणा केला, गुंतवणूक केली, पैसे वाढले, अरे वा छान वाढले, काढून घ्या, फायदा झाला, खुश. माझे 15,000चे 18,000 झाले, 20,000 झाले, किती फायदा झाला, काढून घ्या. असा काढून घेऊन कोणी श्रीमंत होत नसतो. श्रीमंत होण्यासाठी वेळ द्यावा लागतो. गुंतवणूक ही लॉंग टर्म ठेवायला लागते. 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष, तरच तुम्ही श्रीमंत होताय. 6 महिन्यांनी पैसे काढले, वर्षांनी पैसे काढले, असं करणारा माणूस कधीही श्रीमंत होऊ शकत नाही. त्याला तात्पुरता आनंद होतो, मी 4 पैसे कमवले, थोडासा फायदा झाला. थोड्याशा फायद्याने समाधान मानू नका, लाँग टर्म फायदा घ्यायला शिका. त्यासाठी लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करा, मार्केटवर विश्वास ठेवा. शहासाहेबांनी म्युच्युअल फंडाबद्दलही माहिती सांगितली आहे. म्युच्युअल फंडामध्ये लाँग टर्म ठेवायला लागतं. जेवढं लाँग टर्म ठेवाल तेवढा तुमचा फायदा होईल. तर खूप खूप चांगलं हे पुस्तक आम्ही चाललं तर खूप छान माहिती दिलेली आहे. शहासाहेबांचं खरं म्हणजे तुम्ही सर्वांनी आभार मानलं पाहिजे की जे पुस्तक इव्हन मोठ्या सिटीजमध्ये बऱ्याचशा शिक्षित एज्युकेटेड लोकांना सुद्धा ज्या प्रकारची पुस्तकं वाचायला मिळत नाहीत, ते पुस्तक साध्या सोप्या मराठीमध्ये कुर्डवाडीमध्ये तुमच्यासाठी तुमच्यासाठी आणलेलं आहे. ते पुस्तक वाचा, त्याच्यावर पूर्णपणे अंमलबजावणी करा आणि एकच ध्येय ठेवा, आय वॉन्ट टू बी करोडपती, मे बी आफ्टर 15 इयर्स, 20 इयर्स, 25 इयर्स, 30 इयर्स. 1 कोटी नाही, माझ्या आईपतीप्रमाणे मी 50 लाख करेन, 25 लाख करेन, बट आय शुड हॅव सम फायनान्शियल गोल वेअर आय वॉन्ट टू रीच. यू शुड नो अँड ट्राय टू रीच दॅट गोल. So with these few words, I thank you all and thank you very much. Thank you. धन्यवाद सर. गुंतवणुकीच्या अनुभवातून परिपक्व झालेले विचार आपण या ठिकाणी मांडलेत, त्याबद्दल आपले आभार. यानंतर व्यासपीठावरील शुभेच्छा मेंबर कार्यक्रमाचा पायंडा थोडासा मोडून आकृतीबंध थोडंसं सुधारून घेऊन आम्ही अध्यक्षाचं भाषण ठेवतोय आणि त्यानंतर अध्यक्षीय भाषणानंतर गुंतवणुकी संदर्भामध्ये मार्गदर्शन होणार आहे. तत्पूर्वी मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय आमदार संजय मामा शिंदे यांना विनंती करतोय की आपण आपलं अध्यक्षीय भाषण सुरू करावं.
डॉक्टर हर्षद शाह लिखित गुंतवणुकीतून नवजीवन या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले नारायणजी शिंदे साहेब, व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय डॉक्टर करंदीकर, धनंजयजी डिकोळे, रमेशजी पांचाळ साहेब, विनोदजी मालपुरी, प्राध्यापक रवी सुरवसे, दिनेश फडणीस, प्रवीण वसेकर, राहुल भाटिया, योगेश शहा, आदरणीय डॉक्टर नवजीवन शहा आणि सौ सुनंदाताई शहा, ज्यांनी हे पुस्तक या ठिकाणी लिहिलं ते डॉक्टर हर्षद शहा, त्यांचे सर्व कुटुंबीय, या कार्यक्रमाच्या निमित्तानं कुर्डवाडी आणि परिसरातून आलेले सगळे सन्माननीय बंधू भगिनी, तरुण मित्र, पत्रकार बंधू, मी प्रथमतः डॉक्टर हर्षद शाह यांच्या गुंतवणुकीतून नवजीवन या पुस्तकाला आपल्या सगळ्याच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो. डॉक्टरांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदनही करतो की या पुस्तकाच्या माध्यमातून आपण व्यवसाय कसा करावा, पैसे कसे कमवावे या प्रश्नाची उत्तरं आपण आयुष्यातली 25-30 वर्ष सुरुवातीची घालवत असतो. आणि आपण पाहतोय की जगातले सगळेच संदर्भ बदलतात. फार पूर्वी या सगळ्या गोष्टी आपण युरोप अमेरिका खंडामध्ये चालत होत्या असं म्हणत होतो. तिकडची संस्कृती आपल्याकडं, आपली संस्कृती वेगळी, आणि आता जगच सगळं एकत्र आल्यामुळं त्याचे परिणामी आता जशा चांगल्या गोष्टी आपण या ठिकाणी आपल्याकडं घ्यायला लागलो तशा वाईट गोष्टीचे परिणाम काय आपल्याला भोगायला मिळायला लागले. म्हणजे मी विचार करत होतो की डॉक्टर हर्षदांनी मेडिकलचं शिक्षण घेतलं आणि गुंतवणुकीचा कसा विषय सुरू केला. पण आपण पाहतोय की सगळेच संदर्भ बदलते. सुरुवातीला आपण बघत होतो की बाबा आपल्याकडं व्यवसाय कसे करावे, आयुष्याचं सार्थक कसं करावं, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपण पाहत होतो. पण पुढे जाऊन आता राहिलेलं आयुष्य कसं जगावं ह्याच्यासाठी सुद्धा काळाची गरज निर्माण झाली. म्हणजे एकीकडं आपण बघतोय की भारतामध्ये वृद्धाश्रमाची संस्कृती सुरू झाली, तिथंच ह्या सगळ्या गोष्टीची काळजी सुरू झाली. त्याची कारणंही असे आहेत की बाबा आपण आपल्याकडच्या संस्कृतीप्रमाणे पहिलं आपण बघत होतो एकत्र कुटुंबात राहायचो, घरात अनेक माणसं होती, एकमेकाचा आधार वाटायचा. पण आज आम्ही समाजामध्ये बघतो, मी म्हणजे पुण्या मुंबईमध्ये तर अनेक उदाहरणं अशी बघतोय की फार मोठमोठे उद्योग केले, उद्योगपती झाले, मोठमोठी नावं कमवली, मुलं कुठं आहेत तर अमेरिकेत आहेत. आणि शेवटच्या कालखंडामधली परिस्थिती बघितली तर अक्षरशः म्हणजे त्यांचं देहावसान झाल्यानंतर मुलांना यायला वेळ नाही अशा प्रकारचं वातावरण तयार झालं. अशा परिस्थितीमध्ये ह्याही गोष्टीची गरज आहे भविष्य काळामध्ये. ते डॉक्टरांनी मागाशी मला बोलत असताना सांगितलं की आपण भविष्यकाळाच्या दृष्टीनं विचार करत नाही. काही प्रॅक्टिकली उदाहरणं त्यांनी त्या पुस्तकामध्ये घातलेली आहेत आणि ती बघितल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येईल की गुंतवणूक करत असताना गुंतवणुकीचं स्वरूप, आत्ताची समाजातली परिस्थिती आपण बघितलं, नुसता जमीन जुमलान ह्याच्यामध्ये गुंतवणूक करत गेलो तर दुसरी पिढी बरबाद होती. कारण समजा घरात 2 मुलं असतील, एक मुलगा एक मुलगी, त्या इस्टेटीसाठी वाद सुरू होतोय. ते धड आईवडिलालाही बघत नाही आणि त्या इस्टेटीचंही नीटनेटकं करू शकत नाही. म्हणजे मी आता अशी उदाहरणं बघायला लागलोय की 3ऱ्या पिढ्यातले वाद सुरू झालेले आहेत, 3ऱ्या पिढ्यातले वाद सुरू झाले.
या आजोबा पंजोबांनी विकलेल्या जमिनीचे वाद आता नातवंड परतवंड आता कोर्टात घालायला लागलेत. म्हणजे पुढं पुढं जाऊन अशी परिस्थिती निर्माण होती का काय गुंठाभर जमीन आणि त्याच्यावरती एवढे वाद निर्माण होतील. या अशा परिस्थितीमध्ये या बदलत्या काळाचे संदर्भ लक्षात घेऊन बदलत्या या सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी विचार करून ह्या सगळ्या गोष्टीची भविष्यकाळामध्ये गरज आहे. त्या दृष्टीनं आपण हर्षद डॉक्टर तुम्ही चांगल्या पद्धतीचं काम करताय. याच्यामधून नक्कीच विशेषतः मगाशी शिंदे साहेब म्हणत होते की ग्रामीण भागामध्ये एवढा मोठे लोक गोळा होणं, कारण ज्या गरजा आता शहरी भागातल्या आहेत ती परिस्थिती ग्रामीण भागाची बी झाली. जसं ग्रामीण भागामध्ये भौगोलिकदृष्ट्या सगळ्या गोष्टी मिळायला लागल्या तसे त्याचे परिणामही आता ग्रामीण भागामध्ये सुरू झालेत. म्हणजे ग्रामीण भागातलं शहरी भागातलं वातावरण काय फार वेगळं राहिलं अशी परिस्थिती नाही. इथलेही शहरातलेही काही चुकीचे संस्कार असतील ते ग्रामीण भागामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचेही परिणाम आपण भोगतोय. आणि त्या दृष्टीनं डॉक्टरांनी या ठिकाणी अतिशय चांगला विषय या ठिकाणी घेतलेला आहे. भविष्यकाळामध्ये त्यांच्या हातून ह्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम व्हावं एवढीच त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करतो. मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलवलं त्याबद्दल संयोजकाचे मनपूर्वक आभार व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मामा. सुकलेली फुलं सुगंध देऊन जातात तर गेलेले क्षण आठवणी देऊन जातात. काही माणसं शब्दातून जगण्याचं सार देऊन जातात तर काही माणसं विचारातून जीवनाला आकार देऊन जातात. अत्यंत वास्तववादी विचार आपण या ठिकाणी मांडलेत त्याबद्दल आपलं आभार. यानंतर मी विनोद मालपुरी यांना विनंती करणार आहे. विनोद मालपुरी, बँक मॅनेजर, HDFC बँक सोलापूर यांना विनंती आहे आपण गुंतवणुकी संदर्भामध्ये पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आपण या ठिकाणी करावं अशी आपल्याला विनंती. गुंतवणुकी संदर्भात मार्गदर्शन विनोद मालपुरी साहेब. सर्वप्रथम व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळ्या मान्यवरांना माझा नमस्कार आणि डॉक्टर हर्षद शाह यांना माझं अभिनंदन नवीन पुस्तक प्रकाशनासाठी. मी विनोद मालपुरी, मी ब्रांच मॅनेजर आहे HDFC म्युच्युअल फंड सोलापूर. मी पूर्ण सोलापूर जिल्हा बघतोय. तर आज आपण म्युच्युअल फंड संदर्भात काही नॉलेज आपण हे बघूया की म्युच्युअल फंडबद्दल आपण डिटेल्स बघूया की म्युच्युअल फंड काय असतो, काय आहे म्युच्युअल फंड. तुम्ही ऑलरेडी इन्व्हेस्टर्स आहात डॉक्टर हर्षद शाह सरांसोबत, तर तुम्ही ऑलरेडी गुंतवणूक केलं असेल. मी आज थोडक्यात सांगतो की म्युच्युअल फंड हा कसं चालतो, ॲक्च्युली म्युच्युअल फंड आहे काय. तर आपण बघतो की आपण जे पैसे आहे त्याच्यामधून तुमचा जो गुंतवणूक करतात तो वजा केल्यानंतर तुम्ही बचत करायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही इन्फ्लेशन हा शब्द आतापर्यंत ऐकला असेल. इन्फ्लेशन म्हणजे महागाई, म्हणजे आपलं जे कुठल्याही वस्तूचा जो दर असतो ते प्रत्येक वर्षी वाढत असतो, त्याला आपण महागाई म्हणतो. महागाई हे आपला खर्च कसा वाढतो, तर जर आजचे
नमस्कार, हम हैं यहाँ पर टाइम संस्कृति आर्ट्स फेस्टिवल पर और मैं हूँ प्रियंका लाइट एंड शेड्स की तरफ से। हमारे पास आज